Hello friends. Today we will learn the first poem. The name of the poem is Be the Best. The poet of this poem is Douglas Malloch. Before we go through the poem, we will discuss some chit chat question. The first question is that have you got a prize in any competition? Friends, we always participate in different kind of competitions. Competition held by school, held by private institutes, taluka level schools, district level school competitions, etc. competitions are arranged there. आणि अशा स्पर्धेमध्ये आपण भाग घेत असतो. मग या अशा स्पर्धेमध्ये तुम्ही कधी बक्षीस जिंकलंय का? मुलांनो, आपल्याला जर बक्षीस मिळालं तर खूप आनंद होतो. तर असं कधी बक्षीस जिंकलंय का? तर प्रत्येकाने छोटं मोठं का होईना पण बक्षीस 100% जिंकलेलं असेल. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? तुम्हाला ते बक्षीस जिंकल्यानंतर कसं वाटतं? खूप आनंद होतो. आपण सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना ते बक्षीस दाखवतो. नंतर तिसरा प्रश्न आहे, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत घेतो एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी, परंतु त्या मेहनतीचं रूपांतर बक्षिसामध्ये होत नाही. अशा वेळेस तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही कधी फेल झालायत का? आणि जर झालं असेल तर तुम्हाला कसं वाटतं? शक्यतो आपल्याला त्याच्यामध्ये निराशा येते, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा की निराशा घ्यायची नाही. आपण त्याच्यामधून शिकायचं की यश कसं प्राप्त करता येईल. आपली मेहनत कुठेतरी कमी पडली असेल किंवा जो जिंकला आहे त्यांनी आपलीपेक्षा जास्त मेहनत केली असेल, या गोष्टीचा विचार करायचा आहे. डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? आपण यश आणि सक्सेस या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे का? तर हो मित्रांनो, दोन्ही गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. कारण बक्षीस तर एकच असणार आहे आणि जो चांगला असेल, जो बेस्ट असेल, जो उत्तम असेल तोच ते बक्षीस जिंकू शकतो. मग आपण त्यासाठी काय करायला पाहिजे की थोडे प्रयत्न जास्त करायला पाहिजे, थोडा अभ्यास वाढवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? तुम्ही एखाद्या खेळाच्या प्रॅक्टिसमध्ये रोज सहभागी होत आहे, रोज तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत घेत आहे, परंतु टीम सिलेक्शन जेव्हा येतं तेव्हा जर तुमचं त्या टीममध्ये सिलेक्शन जर झालं नाही तर तुम्हाला कसं वाटतं? काय फील होतं? तुमची काय प्रतिक्रिया असते? तर जनरली आपण म्हणतो त्याच्यापेक्षा मी चांगलं खेळतो तरी त्यांना घेतलं गेलं, मला घेतलं गेलं नाही. तर असं नाही मित्रांनो. टीम सिलेक्ट करणारे जे सिलेक्टर असतात हे सगळ्या बाबीचा विचार करून टीमचं सिलेक्शन करतात. मी एक छोटीशी मराठीतली गोष्ट सांगतो. बी द बेस्ट ही कविता सुरू करण्याच्या पहिले एक वाघ जंगलात झोपलेला असतो आणि त्यांनी शिकार केलेली असते, पूर्ण पोटभर जेवण केलेलं असतो आणि गाढ झोपेमध्ये तो असतो. आणि त्याच्या बाजूला एक उंदीर येतो. तो असा विचार करतो की हा राजा आहे जंगलाचा आणि याच्या पाठीवर तो आता गाढ झोपेत आहे आणि याच्या पाठीवर आपण खेळू. मग तो त्याच्या पाठीवर खेळतो, शेपटावरून घसरत खाली येतो, कोणा शेपटीवरून वरी चढत जातो, असं तो खेळत असतो. आणि मग अचानक वाघाला जाग येते आणि वाघ त्याच्या पंजामध्ये त्या उंदराला पकडतो. तो म्हणतो आता मी तुला खातो. मग उंदीर म्हणतो मी छोटा आहे, तुम्ही जंगलाचे राजे आहात, तुम्ही मला माफ करा, मी याच्यानंतर तुमच्या पाठीवर कधी खेळणार नाही, असं तो विनंती करतो. आणि जर कधी तुम्ही संकटात असाल तर मी तुम्हाला नक्की मदत करेल, असं उंदीर वाघाला म्हणतो. आणि वाघ म्हणतो मी तर या जंगलाचा राजा आहे, मला जर संकट आलं तर हा मला मदत करणार आहे, माझ्यावर काय संकट येणार आहे, मला सगळे घाबरतात. तरी विचार करतो आणि मग म्हणतो की ठीक आहे, यावेळेस तुला मी माफ करतो आणि सोडून देतो. बऱ्याच दिवसानंतर वाघ असं जंगलातून चालत असतो आणि समोर शिकारी स्वतःच्या जाळं त्या वाघाला पकडण्यासाठी पसरून झाडावर बसलेले असतात. आणि वाघ जसा त्या जाळ्यामध्ये चालत चालत येतो, शिकारी ते जाळं आवळतात आणि झाडावर ते ओढून घेतात. वाघ खूप ओरडतो, मेहनत घेतो, परंतु त्या जाळ्यामधून तो काही निघू शकत नाही.
थोड्या वेळाने ते गाडी आणण्यासाठी ते शिकारी जातात, वाघाला ते टाकून घेऊन जायचं असतं. आणि हे सगळं चित्र तो उंदीर तिथं बाजूला उभा राहून पाहत असतो. शिकारी जसं गाडी आणायला जातात, उंदीर तिथं येतो आणि त्याच्या धारदार दाताने ते जाळं कुरतडायला सुरुवात करतो आणि वाघाला त्या जंगलामधून, त्या जाळ्यामधून मुक्त करतो. म्हणजे मित्रांनो, कोण किती मोठा आहे, कोण किती छोटा आहे याला काहीही महत्त्व नाही. तर तुम्ही केलेलं जे कार्य आहे, ज्या क्षणाला तुम्ही ते कार्य करतायत, या कार्याला खूप महत्त्व आहे. असंच कवी त्याच्या कवितेमधून काही गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पोएमचं नाव आहे बी द बेस्ट. पहिल्या 4 लाईन मी वाचतो आणि त्याचे डिफिकल्ट वर्ड सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. पाईन म्हणजे एक वृक्षाचं नाव आहे, जे डोंगराच्या उंच भागावर उंच वाढलेलं असतं आणि ते झाड आपल्याला दुरून दिसत असतं. कवी आपल्याला म्हणतोय, जर असं पाईन वृक्ष तुम्हाला होता आलं नाही तर काय व्हा म्हणतो तो, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. एखाद्या दरीमधलं छोटंसं झुडूप व्हा. स्क्रब म्हणजे काय बघा, अन एरिया कव्हर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. छोट्या छोट्या झाडांनी एक परिसर, जो दरीचा परिसर आहे तो जो कव्हर झालेला असतो, अशा ठिकाणचं एक स्क्रब व्हा, एखादं झुडूप व्हा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. रील म्हणजे स्ट्रीम, स्ट्रीम म्हणजे प्रवाह, वडा जो दरीमधून वाहत असतो, अशा वड्याच्या बाजूचं एखादं सुंदर असं झुडूप व्हा, जरी तुम्हाला पाईन वृक्ष होता आला नाही तरी. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि जर तुम्हाला झाड होता आलं नाही तर एक झुडूप का होईना तुम्ही होण्याचा प्रयत्न करा. मग तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत आणि तुम्ही उत्तम कार्य केलं आहे असं दिसून येईल. इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्हाला झुडूप होता आलं नाही, बघा कवी खूप बारीक विचार करून सांगतोय की पहिलं पाईन वृक्ष होता आलं नाही तर तो काय म्हणतोय, एक स्क्रब व्हा म्हणजे एक झुडूप व्हा. आता तो काय म्हणतोय, जर तुम्हाला झुडूप, एखादं बुश होता आलं नाही, एखादं छोटंसं झाड होता आलं नाही तर तुम्ही काय व्हा, गवत व्हा, गवताची काडी व्हा. अँड सम हायवे हॅपियर मेक्स. आणि बघा मित्रांनो, जर रस्त्याने जाताना दोन्ही बाजूनी जर हिरवं गवत पसरलेलं असेल आणि हायवेवरून आपण त्या जात असेल तर आपल्याला किती आनंद होतो. तसं गवत होण्याचा प्रयत्न करा. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की आणि बास म्हणजे नेम ऑफ द फिश. या दोन्ही शब्दाचा अर्थ काय आहे, नेम ऑफ द फिश हे माशाचे नाव आहेत. बट द लाईएस्ट बास इन द लेक. आणि जर तुम्हाला हायवेच्या बाजूचं गवत जर नाही होत आलं तर माशाचा जो जिवंतपणा आहे तो जिवंतपणा तुमच्यामध्ये ठेवा, जो छोट्या मोठ्या तळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. बघा एखादी टीम असेल तर सगळेजण त्या टीममध्ये कॅप्टन असतात का, तर नाही. टीममध्ये एकच कॅप्टन असतो आणि मग बाकी सगळे प्लेयर असतात. तसं समुद्रामध्ये जर जायचं असेल तर एक शिप असतं आणि ते शिप समुद्रामध्ये काही प्रवाशांना घेऊन जात असतं, परंतु त्याच्यामध्ये त्या शिपचा कॅप्टन असतो आणि ते शिप चालवण्यासाठी बाकी काही खलाशी असतात. तर तुम्हाला कॅप्टन तर होता येणार नाही सर, तर कमीत कमी तुम्ही त्या जहाजावरचे खलाशी तरी व्हा. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हेअर. या पृथ्वी तलावर, या भूतलावर तुम्हाला काही ना काही करण्याची संधी तुम्हाला मात्र 100% नक्की मिळेल. देअर इज बिग वर्क टू डू. या पृथ्वी तलावर, या भूतलावर अनेक खूप मोठे काम आहेत जे आपल्याला करायचे आहेत. अँड देअर इज लेसर. लेसर म्हणजे काय, तर अनइम्पॉर्टंट. जे कामाला काही महत्त्व नाही ते कामं सुद्धा आपल्याला अनेक वेळेस करावं लागतं. ती कामं सुद्धा आपण करायला पाहिजे. टू डू. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे तुमच्या आजूबाजूला छोटं मोठं काम आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. मित्रांनो, जर तुम्हाला एखादा मोठा महामार्ग होता येत नसेल तर तुम्ही एखादा छोटासा अरुंद रस्ता होऊ शकता. ट्रेल या शब्दाचा अर्थ त्यांनी मी खाली लिहून दिला आहे.
अ नॅरो पाथ, एक अरुंद मार्ग ज्याच्यावरून तुम्ही चालू शकता. तुमच्या आयुष्यात तुम्हाला हायवे जर होता नाही आलं तर ट्रेल मात्र 100% व्हा. इफ यू कांट बी अ सन, बी अ स्टार. जर तुम्हाला सूर्य होता आलं नाही तर प्रयत्न करा चांदणी होण्याचा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. तुम्ही केलेलं कार्य हे महान आहे, मोठं आहे किंवा छोटं आहे याला महत्त्व देऊ नका. तुम्ही जिंकलायत किंवा तुम्ही हरलायत याही गोष्टीला तुम्ही आयुष्यामध्ये महत्त्व देऊ नका. पण प्रयत्न करत राहा की मी उत्तम होईल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि जे तुम्ही अस्तित्वात आहात, जे तुम्ही आहात, ते जे आहात ते उत्तम आहात हे होण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा, असं कवी या कवितेतून म्हणतो. इथे ही कविता संपते, पण आता याच्या पुढं आपण या कवितेमधले काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सुद्धा मी वर्कशॉप, जो इंग्लिशचा वर्कशॉप पेज नंबर 4 वर तुम्हाला दिलेला आहे, त्यातले 2 भाग मी इथं तुम्हाला सांगतोय. पहिला आहे की काही वर्ड्स त्यांनी दिलेले आहेत. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड पुट द वर्ड्स इन 2 सर्कल. दे हॅड गिवन द 2 सर्कल देअर. त्यांनी 2 बॉक्स गोल वर्तुळ दिलेले आहेत. एक वर्तुळ मोठं आहे आणि एक वर्तुळ छोटं आहे. आपल्याला काय करायचंय, बिग साईजचं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मोठ्या साईजच्या आहेत ते शब्द लिहायचे आहेत, आणि छोटं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटे साईज ज्याची आहे, ज्या वस्तूंची, त्याचे नावं त्याच्यामध्ये लिहायचे. मी पहिले वर्ड्स रीड करतो. मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार आणि ट्रेल. छोट्या जर गोष्टी घेतल्या तर सन मोठा आहे आणि स्टार छोटा आहे, तर छोट्या बॉक्समध्ये स्टार लिहा, मोठ्या बॉक्समध्ये सन लिहा. ट्री मोठा आहे, मोठ्या बॉक्समध्ये लिहा. त्याच्यानंतर लेक मोठा असते, ते मोठ्या बॉक्समध्ये लिहा. हायवे मोठा आहे, तोही मोठ्या बॉक्समध्ये लिहा. मग छोट्या बॉक्समध्ये काय, बास, बुश, स्क्रब, रील, स्टार आणि ट्रेल यासारखे शब्द छोट्या बॉक्समध्ये येतील. आणि या कवितेतला आणखीन पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे रायमिंग पेअर्स. रायमिंग पेअर्स आपल्याला शोधायचे आहेत. तसं 4च शोधायच्या त्यांनी सांगितल्या, परंतु मी सगळ्याच इथं स्क्रीनवर तुमच्या समोर लिहिलेले आहेत. जसं हिल आणि रील आहे, बी आणि ट्री आहे, ग्रास आणि बास आहे, मेक आणि लेक आहे, हेअर आणि नियर आहे, ट्रेल आणि फेल, आणि शेवटची आहे स्टार आणि आर. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकलं आहे. सगळे एक्झरसाइज जो वर्कशॉप तुम्हाला दिलेला आहे तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.